श्री गणेशाय नमः। जय जय जगदुद्धारा, जगदाश्रित्या रुक्मिणीवरा, दीनबंधू दयासागरा, वीर सुरवर तू एक। तरी ऐसा प्रभू समर्थ सर्वा, सुरवरांप्रती जैसा मागवा, तरी आता कृपार्णवा ग्रंथादरी येईका। मागील अध्यायी कथन, चौरंगी वैसे तपाकारण, उपरी गोरक्ष मच्छिंद्रनंदन गिरनारगिरी पोचले परी आनंद भरीत, प्रेमे वंदिला मच्छिंद्रनंदन, पुढे पाहताची अत्रिसुत आनंद डोही बुडाला। मच्छिंद्रा ते कवळुनी हृदयी, म्हणे माझी आली सगळी आरस, चक्षु मिनले तुझे ठाई, मागे पाहे पाडसा परी, जैसी इंदूचे आगमन, तिकडेची हिलावे समुद्र जीवन, तेवी तुझे मार्गे करून चक्षु वेधले माझे बा। तरी आता सो कैसे माझे मला भेटले पाडसे, तरी वत्सा सांडूनी अम्मास जाऊ नको पुढारा। ऐसी धृती वृत्ती मती, ऐक्य झाली उभय व्यक्ती, जैसी जळजळा प्रती ऐक्य होय मिळविता। मग नाना गोष्टी विचार प्रसंग, तीर्थगमनादी योग संयोग, दुःख सुखादी सकळ प्रयोग, एकमेका निवेदिले। आसन वसन भोजन शयनी, सदा सान्निध्य मच्छिंद्रमुनी, जैसा अभ्रका तान्नुले मनी, मायना तळी होईना। ऐसे मोहाचे परी, षण्मास लोटले ते गिरी, यावरी गोरक्ष सदनांतरी, तीर्थस्थानी जल्पतसे। मग तो श्री दत्ता कारण, म्हणे महाराजा त्रिनंदन, तीर्थ केले साधू दर्शन, करावया महाराजा। तरी आम्हा आज्ञा द्यावी, आता लंघोनी येतो मही धुंडाळलेल्या संगम प्रवाही, साधू मिरविती महाराजा। तरी याची निमित्ता कारणे, आम्ही घेतला आहे जन्म, सकळ जगाचे अज्ञानपण निवटावया महाराजा। ऐसे बोलता गौरसूत, दत्त ग्रीवा तुकवित, आणि पुढील जाणूनी भविष्यार्थ अवश्य मने पाडसा। मग परम प्रति स्नेह करून, बोलविता झाला उभयता कारण, एरी उभय करुणी नमन, पर्वताखाली उतरले। मार्गी चालता उभय जण, परी त्या पर्वता क्षणोक्षण, पाही मच्छिंद्रनंदन म्हणे प्राण अंतरला। प्रेमाक्षु ढाळी नयनी, पुढे ठेवा पद लागुनी, ऐसे चालता तया उने दूरदुरावा पडलासे। मग धरुणी काशीपुरी, चालते झाले ते अवसरी, मुक्काम लंघिता धरित्री, प्रयागस्थानी पातले। तो त्या गावी मूर्तिमंत, औदार्य राशी प्रतापादित्य, त्रिविक्रम नामे नृपनाथ, धर्मप्राज्ञी नांददसे। गज वांजी रथ संगीती, जयाची स्नेना परमिती, तरी अधर्मनाशार्थ निवृत्ती, सैन्य सिंधू मिरवला। भद्रासनी तो राजेश्वर, जयाची संपत्ती औदुंबर, पाहुणी लाजती अमर, हा एक प्रभू म्हणती ते। ऐसी परी राज्य संपत्ती, परी उदरी नाही संतती, ऐशात देही जगा निवृत्ती, प्राप्त झाली बळत्वे। परी तो राजा सुगम प्राज्ञ, परोपकारी अपार ज्ञान, मूर्तिमंत जयाचे संधान, पाळीत असे नेटका। ज्याचे राज्यात 52 वर्ण, कोणी न देखो अकिंचिन, संत अलिथा करीती पूजन, सकळ जगी मिरवतसे। 14 विद्या माझी कुशल, जैसा दुसरा मृष कपाळ, इन दिनाचे माय कनवाळ, आणि काळ तत्काळ शत्रूचा। सकळ गृही देशावर, त्या राजाचा परोपकार, त्यामुळे मिरवती सकळ नर, चिंता विरहित सुखाने। असो ऐसी तेजस्थिती, तया देशी पावले निभूती, तेथे सकळ नारी नरक्षिती, विजय वचनी गहिवरे। या परी तयाची गृहस्वामिनी, जे मिरवती ज्ञानखानी, पतिव्रता सौदामिनी, षडवर्ण गुणी गुणस्वी। किरावतो उत्तम धवळार, तै दिसती ती स्तंभाकार, की संसार महीचा हुंकणारा, अनंतरूपी नटलासे। ऐसी परी राज्य युवती, परी जरा पाहुणी राजा प्रती, तेने भयार्थ होऊनी चित्ती, चिंते माझी पडिली असे। म्हणे रायाचे सकळ अवसान, जिंकोनी नेले आहे जरेने, नेनो दिवस येईल कोण, संगीतीसी सोडावया। ऐसी चिंता व्यापिली चित्ती, तो रायासी भरली आयुष्यभरती, तप्त शरीरी पाहुणी वृत्ती, गमन करी परत्र।
प्राण सांडूनी शरीराते, गेला असे निराळ पंथे, मही उरले असे प्रेते, झाला कांत राज्यात. पवित्र नामी रेवती ललना, अट्टहास करी शोक रुदना, तेची रीती इतर जना, दुःख प्रवाह लोटला असे. आठवून त्रिविक्रम रायाचे गुण, परम विलापे आक्रदती जन, म्हणती पुन या राया समान, होणार नाही दुसरा. ऐसी अट्टहासे घरोघरी जन, नारी नराधीन दुःख संपन्न, ते संगीत गावी येऊन नाथ तेथे पातले. क्षेत्र महान प्रयाग स्थान, उभय संचरती त्या कारण, तो दुःख दुःखी दुःख निमग्न, शोकाकुलित मिरवते. कोणी शरीर टाकीत अवनी, कोणी पडले मूर्छा येऊनी, कोणी तेजुनी हृदय पाने, धबधबा पिटीत असे. कोणी येऊनी पिशाचवत, इकडून तिकडे धाव घेत, आहा म्हणून शरीराते धरणीवरी ओसंडिती. कोणी धरणीवरी आपटिती भाळ, रुधिर व्यक्त करून बंबाळ, आहा ती विक्रम राव भोपाळ, सोडून गेला म्हणता ते. ऐसी परी एकची एकांत, नारी नराधी बोलती समस्त, ते पाहुणी मच्छिंद्रनाथ परमचित्ती कळवळला. सहेच बोलता तेथ पंथ, ठाई ठाई उभा राहत, त्या रायाचे गुण समस्त, आठवून रडता ते. धर्म याज्ञिक रायाचे गुण, मोहकपणी होता श्रवण, तवते वेळी तो मच्छिंद्रनंदन, मोहदरी तरी गतसे. मनात मने धन्य पुरुष, जयासाठी जग पिसे, झाले आहे तस्मात यास, राव उपकारी वैवटला. तरी हा ऐसा भलेपणी, राव मिरवला आहे अवनी, तरी याते पुन्हा आणून देहंगत करावा. ऐसे योजुनी स्वचित्तात, पाहे रायाचे आयुष्य भरत, तव तो राव तितुके यात, निरामयी पोचला. राव नुरलासे जीवितपणी, मिळाला ऐक्य ब्रह्मचेतनी, ऐसे देखता जीवित्वपणी, मग उपाय ते हरले. की मुळीच बीजा नाही ठाव, मग रुखपत्री केवी हेला, तेवी जीवितपणी रान्नीव, नातुडपणे उतरलीसे. मग स्तब्ध होऊनी मच्छिंद्रनंदन, परतता झाला ग्रामातून, परी मच्छिंद्राहुनी गौरनंदन, कळवळला स्वचित्तात. राज्यभागी जयाचे बोलणे, एकोनिया गौरनंदने, मोहे चित्तस्फोट होऊन, अश्रू ढाळी नयनाते. ऐसी स्थिती ग्रामातून, निगते झाले उभयजण, तो ग्रामाबाहेर निवांत काननी, शिवालय देखिले. ते पाहून एकांत स्थान, जाते झाले तया कारण, तो पलीकडे मोहक जन, प्रेत संस्कार मांडिला. प्रेत स्कंद वाहुनी चतुर्थ, तेथे झाले शिवालयात, सवे अपार जन वेष्टित, शोकसिंधू उपासिती. परी आकळी कपणे वंचना, शोकसिंधूची दावी भावना, परमाटुनी आपल्या प्राणा, प्रेता लागी कवटाळीती. या परी गावोगावीचे जन, तेही एकूणी वर्तमान, दाव घेती आक्रोशपणे, आप्तजनासारिखे. ते पाहून या गोरक्षनाथ, परम कळवळून या चित्तात, बोलता झाला मच्छिंद्रा ते, ऐसा पुरुष उठवावे. मच्छिंद्र एकूणी तयाची वाणी, उगाची बैसी म्हणे तया लागुनी, परी स्थिर नये गोरक्ष मुनी, पुन्हा वागुत्तर देतसे. म्हणे जरी तुम्ही न उठवाल याते, तरी मी उठवीन स्वसामर्थ्य. मच्छिंद्र म्हणे तुझे सामर्थ्य, त्यासे उठवावया नसे की. ऐसे कुणी गोरक्ष वदत, म्हणे त्यासाठी वेचीन जीवित, परी सुखी करीन सकळ जनाते, निश्चयसी महाराजा. जरी न उठवे माझोनी राजा, तरी अग्नी तो पीत शरीर ओजा, आचे सिद्धार्थ पण माझा, निश्चयसी वरील असे. जरी ऐसिया बोला संमत, जरी माते न घडे नाथ, तरी रौरव भोगीन कोटी वर्षात, कुंभिपाक महाराजा. ऐसे बोलता दृढोत्तर वचन, मग बोलता झाला मच्छिंद्रनंदन, आहा वत्सा शोधावीन, व्यर्थ काय वदलासी. सारोखपणे केलासी पण, राव उतरला जीवित्वे करून, ब्रह्मरूपी सनातन, ऐक्यरूपी मेळ झालासे. ऐसे बोलता वसु आत्मज, मग तो गोरक्ष महाराज, हृदय शोधिता तेचे ओझ, लक्ष परी भासले. मग म्लान करून आपले वदन, म्हणे आता अग्नी घेईन,
मग प्रत्योदक तेथून उठून कष्टालागी मिळविले. ते पाहून मच्छिंद्रनाथ परम झाला भयभीत. चित्ती म्हणे हा प्राणा ते चुकणार नाही द्यावया. जेने वडे आणाया करिता चक्षु काढून आपल्या हाता. तो शविली विप्रकांता निगरगट्ट हा असे. मग पाचारुनी गोरक्षा ते बोलता जाळा प्रांजळवत. म्हणे बारे सुची करावे जना ते यालागी वदलासी. तरी जनाचे उपकारास उदार झालास प्राणास. चित्ती तुझे समाधानास विचार एक एकावा. मी याचे देह स्थित होतो रक्षाया तुझ हित. परी बा माझे या शरीरास 12 वर्ष सांभाळी. 12 वर्ष झाली अपूर्ण देहांतर्गत होऊन. सकळ जगाचे करू कल्याण उपकारी मिरवेन बा. ऐसे बोलता मच्छिंद्रनाथ अवश्य गोरक्षक म्हणत. मग शीघ्र सांडूनी शरीरा ते राय शरीर संचारला परी स्मशानमही. उठोनी बैसला राजदेही. ते पाहून या लोक सर्वही आनंद सरिते मिरवले. जैसा पक्षी सांडीला ठाव मिरवे वृक्षान्य वाव. तेवी देहाते सांडूनी बरवे रावदेही संचरला. लोक म्हणती आम्हा प्रजे कारण मोहे वेष्टिले हरिहराचे मन. म्हणून होऊन सुप्रसन्न राया लागी जीवविले. एक म्हणती आयुष्य होते काळे हरण केले जिवंत. चुकारपणी समजूनी मागुते जीवविले राया ते. असो ऐसा बहुधा प्रकरणी आनंद वदतसे जगाची वाणी. मग ते परमहर्षे करून स्वस्थाना ते पातले. विधिवत कनकाचा पुतळा करून स्मशान क्रिया संपादून. पाते झाले आपुले स्थान आप्तजना समवेत. एरीकडे शिवालयात सत्शिष्य महाराजा गोरक्षनाथ. रक्षावया गुरुचे प्रेत स्थान लागी विचारी. तो तितुक्यात आली पुजारणी होती शैव गुरविनी. ते लागी पाचारुनी वृत्तांता ते निवेदी. म्हणे मायराया करिता आणि प्रजेची धरोणी ममता. मम गुरु मच्छिंद्र केला मरता राजदेहा कारणे. तरी आता श्री गुरुचे प्रेत पवन्या ठाई रक्षूया ते. जरी तुझला हे माहित ठाव माते सांग की. ठाव तरी म्हणशील कैसा गुप्त जगात न कळेलेशा. पूर्ण झाली 12 वर्ष पुन्हा श्री गुरु उठेलो. तरी तू ठाव ऐसा मनात सांगोनी दृढ रक्षी प्रेत. आणि स्वचित्ती रक्षुन्या मात गुप्त जगी वर्तेवो. तरी या कर्माचे साक्षभूत तुझे माझे उभय चित्त. ही गोष्ट कळता जनात परम विनप वाटेल गे. तरी आता चिंतार नवी झाली कर्म वडवा नळदेही. धैर्य जळाचे प्रवाह ओढी गुप्त याते रक्षावे. ऐसे बोलता तपप्राज्ञी अवश्य म्हणत शैवराणी. मग त्या शिवालयामध्ये नेऊन गुप्त गुहार दावितसे. तेही गुहार जगात माहीत नव्हते किंचितार्थ. ते दावुनी गोरक्षनाथ तुष्ट केला स्वदेही. मग ते गृहगामीचे मुख मही विदारुनी पाहे देख. उत्तम ठाव लक्षोनी तेथ प्रेत त्यात ठेवितसे. प्रेत ठेवूनी गृहागृहात मुख दिले त्वरिता त्वरित. गृह लक्षोनी पुन्हा लयात येऊन या बैसला. बैसे परिशैव कांता म्हणे महाराजा गोरक्षनाथा. 12 वर्षे रक्षिण प्रेता निश्चयत्वा केलासे. केला परी बोले शरीर कैसे राहील साचोकार. 1 दिन 9 संवत्सर 12 निश्चय केलासे. ऐशी एकोणी तेची वाणी गोरक्ष म्हणे ओ शुभाननी. चिरंजीव देहा लागुनी मच्छिंद्रनाथ मिरवतसे. तरी हा देह नाशरहित आहे माया प्रलयवंत. परी ऐसे जगात मात प्रविष्ट न करी जननी. ऐसे उत्तर सांगून तिथे उभय चित्ती मिरवली शांत. तो इकडे नृपनाथ अंतपुरी पातला. परी तो त्रिकाळ ज्ञानी चाचरा न घे प्रज्ञे लागुनी. जेवी महितगार पूर्वीची सदनी राज्यभुवनी वर्तितसे. असो गेली या अंतपुरात रेवती कांता प्रज्ञावंत. मंचकी नेऊन आपला नाथ प्रीती आदरी आदरीला. स्नान भोजन झालिया उपरी राव बैसला मंचकावरी. अंकी बैसोनी सद्गुण लहरी अनंत वल्गणी वदतसे.
परी जे कांता पुसे त्या तेही प्राज्ञिक प्रांजळ सांगत, गुप्त प्रगट वृत्तांत उत्तर देतसे. व्यंगरहित बोले वचन, करी कांतेचे समाधान. यावरी द्वितीय दनी मंगल स्नान करून सवे बैसला. तेथेही राजवैभव कारणे, अचूक वर्ते सकळ प्रकरणी. मनी आणि सकळ जन भिन्न काही दिसेना. न्याय नीती झाली वैवाट, महिता समान वर्तवी पाठ. स्नेह क्रूरता समान लोट, राया समान वर्ततसे. या परी नित्य चतुर्थ प्रहरी, सकळ वैभवी वना करी स्वारी. शिवदर्शना ग्राम बाहेरी, त्याचे देवालया येतसे. प्रथम दिवशी येता राव, शिवालयी वंदिता माधव. देखोनी गोरक्ष प्राज्ञातीत, संपादनी पुसतसे. म्हणे नाथजी आदेशवंत, किती दिवस आला येथ. कवन स्थळी वास्तव्य करीत, कवन नाम मिरवतसे. उभा राहून येसी नीती, गोरक्षाते पसे नृपती. संपादने ती जगाप्रती, दृढ दावी महाराजा. परी तो चाणक्ष गोरक्षनाथ, संपादनेचे उत्तर देत. मग उत्तर करून महिते शिवालयी संचारले परी गोरक्षकाते. घेऊनी गेले स्वसंगाते, शिवालयी नेमिला एकांत. राव कुसे गोरक्षनाथा, हस्त संकेते कुणे करून. म्हणे देहाते बंधन साधन, कैसी रीती केले रक्षण. ठाव लक्षणी नेटका. मग तो प्राज्ञिक गोरक्षनाथ, बरभर भाषा सांगत. सवे घेऊन कुण दावित, गृहारायाते. असो ऐसे केली या पाठी, गोरक्ष केली या कोण दृष्टी. मग क्षणे बैसुनी तळवटी, राव स्थान गेला परी प्रतिदिने. राव येतसे शिवभुवनी, आपल्या शरीर ठाव लक्षणी. शिवानमुनी जातसे. क्षण एक बैसुनी गोरक्षाजवळी, दावीत भक्ती प्रेम नवाळी. आने चित्ताचे संशय काजळी, फेडून जात स्वस्थाना. ऐसी परी वै वाटता, 3 मास लोटले पंथा. या परी एके दिवशी बैसता, गोरक्ष कुसे रायाते. आम्ही जातो तीर्थाटनासी, आपण सावी हो क्षमसी. दृष्टी ठेवून स्वहितासी, स्वशरीरासी रक्षावे. अवश्य त्याते भूप म्हणत, स्वधर्म ठेवू शरीराते. आपण जावे स्वस्थ चित्ते, तीर्थाटनी गमावे. ऐसे वधुनी गोरक्षकाते, भूप पातला स्वस्थानात. एरीकडे गोरक्षनाथ, तीर्थस्नाना वैवाटला. साही लोटले षण्मास, रेवती कंतारती सुखास. ऋतू संधी रेत गर्भास, गरोदर पैते झाली. दिवसे दिवस 9 मास, लोटून गेले गर्भास. सुदे नंदनी प्रसूतीस, रेवती कांता होतसे. प्रस्तुत झाला मदनाकृती, बाळ पाहे माय रेवती. बाळ कर्कणी तेजोत्पत्ती, बाळ दृष्टी देखिला. त्यासी लोटले 12 दिवस, आनंदोत्सव पालखास. बाळ पौडोनी नाम त्यास, धर्मनाथ ठेविले. त्यासही लोटले 5 वरुषे, तो एके दिवशी शिवालयास. घेऊनी पूजेचे तबकास, राजराणी पातली. सवे परिचारिका 500, लावण्यलतिका चपळवंत. की राजार्णवीचा लहरी अद्भुत, रेवती सवे मिरवला. असो रेवती दासी सहित, संचारुनी शिवालयात. प्रेमे पूजितसे उमाकांत, शुद्ध भावी करुनिया. पूजा सांग झाली आवरी, शिवा प्रांतितसे वागुत्तरी. हे महाराजा त्रिपुरारी, उमापती महानुभव. तरी ऐसे करावे कृपानिधी, श्रीराया त्रिविक्रमाधी. माते मरण देऊनी सांदे, सुवासिनीत्व माझे हे. ऐसे वदता वाक्सुरगिनी, गदगदा आसे शैवराणी. ते रेवतीने पाहुनी, ते लागी पुसितसे. म्हणे माय ओ शैवधारा, तुझ हसू का आले वागुत्तरा. म्हणे हास्यत उतरा, सहजानानी आले ओ. रेवती म्हणे आश्चर्यवीन, न यावे विकासी पणा मन. तरी तुम्हाही प्रांजळ वचन, सांग संशय सांडुनी. तवती बोले शैवराणी, म्हणे माय ओ हास्यचिन्नी. तू ते वदता कहाणे, विपर्यास होईल गे. तरी माय माझे चित्त, वदावया होते भयभीत. नेनो कैसे पुढील मात, घडून येईल कमाते. आम्ही दुर्बळ तुम्ही समर्थ, सहज कोपल्या होईल घात.
पतंग स्पर्शता प्रयाणळात जीवित्वा ते उरेना. की केसरी गृही अन्याय केलिया जंबूक जीवे जाय. की नगर पिटता कोणे वाचावे जीवित्वा ते माते. ऐसे बोलता शैवरानी रेवती मने माय बहिणी. निर्भय होऊन तुवा मने रहस्यार्थ निरोपी. राव आणि माझे काही भय असेल तुझे देही. तरी आम्ही सहसा कृप प्रवाही तुझवरी न करू. ऐसे बोलूनी कर्तळ भावास रेवती देत शैव कांतेस. सकळ हरुणी संशयास म्हणे वार्ता वदाता. तरी ती प्रांजळ बोले वाणी मग परिचारिका बाहेर काढुनी. म्हणे सांगेन ओ एकांत भुवनी एकांत स्थानी पै गेल्या. एकांतालया गेल्यावरी बोलती झाली शैवनारी. म्हणे माय तू सुवासीन स्वदेही काही नाहीस जानपा. रावती विक्रम मृत्यू पावला तयाचे देही मच्छिंद्र संचारला. आपुला देह येथे सांडिला शिवालया माझारी. मग तयाचा शिष्य गोरक्षनाथ गृहागृहा ठेवून गेला प्रेत. 12 वर्ष नेमस्त नेम केला उभयतानी. 12 वर्ष सरल्या शेवटी मच्छिंद्र वर्तेल स्वदेहा राहाटी. ऐसी कथा माझी दृष्टी आली असे जननी. तरी तुझ वैधव्यपण असोनी बोलसी सुवासीन. म्हणून हास्य आले मज लागून जाण जननी निश्चय. ऐसे कुणी रेवती सती मने दाविका मच्छिंद्र प्रेता प्रती. एरी अवश्य म्हणून उक्ती गुहेमध्ये नेतसे. म्हणे मायो येची ठाई अच्छा दिला मच्छिंद्र देही. तरी मही विदारुनी गृहागृही निज दृष्टीने पाहिका. ऐसे बोलूनी दावुनी तिथे शिवालयी गेली त्वरित. एरीकडे संशयवंत रेवती स्थाना गेलीसी परी एकांतासी. विचार करी आपुले मानसी. चित्ती म्हणे पतिव्रता नेमासी दैव करुणी नाडिले परी संचितार्थ. घडणार घडून आले निश्चित. परी पुढती आपले हित विलोकावे आपणची. पती निवर्तल्या पाठी लादली मच्छिंद्र वीर्य कोटी. परी पाहता पातक दृष्टी वंशवेली दिसेना. पूर्वी भरत वंश काढून व्यास वीर्य केला उत्पन्न. त्याही पुढे कुंती रत्न त्याची नीती आचरली. पंचदेवाचे वीर्य घेऊन निर्माण केले 5ही जण. तस्मात वंशवेली कारणे शिष्ट देह अर्पावा. तरी हा विचार पातक रहित घडोनी आला यत्नातिक. तरी 12 वर्ष होता भरित पुन्हा अनर्थ होईल हा. मच्छिंद्र जाईल स्वदेहा कारणे. सूत धर्मनाथ ती सान. राज्य वैभवी आसरा धरून कौन रीती राहील की. ती विक्रमादेही तपोबल आहे म्हणून विवते बाळ. ते गेली या सावली शीतळ मजलागी मिळेना. तरी आता करावे कैसे दृष्टी पाहे मच्छिंद्र देहास. दृष्टी पाहिल्यावरी विनाश करुनिया संडावा. देह झालिया छिन्न भिन्न मग कैसा संसरेल मच्छिंद्र नंदन. मुळीच बीज केला भस्म बाहेर काही उगवेना. ऐसा विचार करुणी चित्ती एक परिचारिका घेऊन सांगती. गावाबाहेर मध्यरात्री येऊन पोचली आणि एक गुप्त रहाटी. तोन सबळ घेतले होते कामाठी. त्वरे येऊन शिवलया पाटी गुहाद्वार विदारिले. मोकळे केले गुहाद्वार करीते झाले आत संचार. जाताचे ते कलेवर त्वरे येऊन देखिले. परी ते कलेवर तेजपुंज की सजीवपणे दिसे सहज. माणिक वर्णे सविता राज ते लागी भासले. असो ऐसे तेजोराशी मग शस्त्र घेऊन असती मासासी. रती छेदोनिया तयासी बाहेर तै काढिले. मग भाग टाकुनी काननाथ विखरुनी दिधले पृथक तेथ. तरी समान रज समस्त ठाई टाकिले परी पाताळपणी. रजाची न होय मिळवणी. ऐसा परी त्यासी करुणी स्वस्थानी गेली ते. गुहाचे मुख आच्छादून जैसे होते तैसे करून. एरी घडल्या कारण उमा जागृत झालीसी. मग प्रत्यक्ष होऊनी बोलत म्हणे महाराज कैलासनाथा. जागृत व्हावे विपरीती पंथा घटित झाले महाराजा. तुमचा मच्छिंद्र नंदन गेला आहे स्वदेह सांडून. परी रेवती दारा येऊन विध्वंसिले शरीरासी.
ऐसी कथा उमेची मात, खडबोडून उठला कैलासनाथ. हृदयी पाहे तो विपरीत, मच्छिंद्र देई वर्तले. मग अंबेसी बोलता झाला शिववचन, म्हणे माझा आजी गेला प्राण. परी उभे यक्षिणी बोलावून, सकळ शरीर वेचिका. अस्तित्वाच्या मास सहित, रती रती बाग वेचुनी समस्त. एकत्र करून कैलासात, यक्षिणी असती पाठवी. अवश्य म्हणून नागात्मजा, यक्षिणी पाचारी विजयध्वजा. कोटी चामुंडा विभाग काजा, महिलागी उतरल्या. त्या ते पाहुनी माय भवानी, येताची सांगे कार्या लागुनी. मच्छिंद्र शरीर समस्त वेचुनी, स्वर्गी न्यावे म्हणतसे. कैलासगिरी शिवगण बहुत, त्यात वीरभद्र ममसूत. तया हाती उपोनी समस्त प्रेत, रक्षण दृढ सांगावे. ऐसे सांगुनी क्षणिक वार्ता, मही संचरल्या मास शोधार्था. सकळ शरीर वेचुनी तत्वता, कैलास भुवनी चालल्या. कोटी चामुंडा प्रतापवंत, यक्षिणी सह झाल्या स्वर्गस्थित. कैलासगिरी मग जात, वीरभद्रा ते निवेदिले. म्हणती परम हर्षे करुणी, हे महाराज शिवगणी. राजेश्वर भद्रासने वृत्तांता ते ऐकावे. आमचा तुमचा शत्रू पूर्ण, अवचट पावला आहे मरण. रती रती देहाचे भाग जमवून, आम्ही आणले महाराजा. तरी तो शत्रू म्हणशील कोण, या भूमंडळा मच्छिंद्रनंदन. त्याने आम्हासी नग्न करून, परमलज्जे विटंबिले. अष्टभैरव पाहुनी धरणी, विटांबिले दशा करोनी. रुधिर पूर लोटून येऊनी, विगत कळावरीली. आणि तुम्हासवी घेतले कटक, मौळी पर्वत देखुनी देख. वायू सूत करुणी अधिक, विटंबिले महाराजा. सकळ देवाचा शत्रू कुजात, बरा दैवे पावला घात. तरी आता प्रतापवंत, दृढोत्तरी शरीर रक्षावे. या मच्छिंद्राचा शिष्य गोरक्ष, तो परम प्रतापवंत दक्ष. तो जिंकून नेईल शरीर प्रत्यक्ष, तरी आता सावध असावे. सहस्थितीने दैवे करून, शत्रू पावला आहे मरण. छळा वाचून सोडविले हर्ष करून, तुम्हा आम्हा देवाने. ऐसे सांगून हर्षयुक्त, परी वीरभद्र तोषला फुले चित्तात. मग भैरवादी समस्त अहा अहा म्हणताती. मग 84 कोटी 72 लक्ष, शिवगण प्रतापी महादक्ष. मच्छिंद्र शरीर वेष्टुनी प्रत्यक्ष, रक्षणार्थ बैसविले. कोटी यक्षिणी चामुंडा सहित, डंकिनी शंकिनी पातल्या समस्त. अश्र शस्त्रादी होऊनी उदित, रक्षण करीती शरीराचे. एरीकडे त्रिविध क्रम देहात, प्रतापशी जो मच्छिंद्रनाथ. नित्य येऊनी शिवालयात, गुहागुही लक्षितसे. परी तो ठाव जैसा तैसा, दिसोनी येत द्विषी भासा. मग स्वस्त योगी संपत्ती विलासा, राज्यसनी बैसुनिया. परी शरीरा झाला तो प्रयास, हे माहीत नव्हते काही त्यास. सदा भोगी संपत्ती विलासा, राजभुवना जातसे. ऐसे नित्य राज्य विलास, लोटुनी गेली वर्ष 12. एरीकडे तीर्थाटनास, गोरक्ष सावध झाला असे. तरी तो गोरक्ष पुढील अध्यायी, काय करील प्रताप प्रवाही. तरी श्रोते अवदान देही, सिद्ध करा पुढारा. अवदान पाहुनी अर्थ बहुत, कथा वदेल दुंडी सूत. मालू नरहरीचा शरणांगत, दास संताचा असे की. स्वस्ती श्री भक्ती कथा सार, संमत गोरक्ष काव्य किमे आगार. सदा परिसोत भाविक चतुर, द्वात्रिशतीतम अध्यायी गोडहा. श्री कृष्णार्पणमस्तु. शुभं भवतु. श्री नवनाथ भक्तिसार, द्वात्रिशतीतम अध्यायी समाप्त.